नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त एक दमदार भाषण पाहणार आहोत। अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग, आज आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। हा दिन भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे। 1950 साली याच दिवशी आपल्या देशाचे संविधान लागू झाले, ज्यामुळे भारत देश एक गणराज्य म्हणून नवीन ओळख मिळाली आहे। भारतीय संविधान हे आपल्या देशाचा आत्मा आहे। त्यात आपल्या सर्वांच्या अधिकारांचे आणि कर्तव्याचे स्पष्ट तत्व आहे। या संविधानाच्या माध्यमातून आपला देश लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता याचे पायसोपान बांधून उभा आहे। भारतीय संविधानाचे महत्त्व। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले आहेत। कोणत्याही जाती, धर्म, लिंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर भेदभाव करण्यास आपल्या संविधानाने सक्त मनाई केली आहे। हे आपल्या संविधानाचे महत्त्व आहे। त्याचबरोबर आपल्या संविधानाचे रचिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाची रचना केली आहे, ज्यामुळे आज आपण एक स्वतंत्र आणि लोकशाही असलेले राष्ट्रामध्ये उभे आहोत। त्याच्या नेतृत्वात तयार झालेल्या संविधानामुळे आपल्याला एक बलवान असे राष्ट्र मिळाले आहे। आणि प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या महान नेत्यांचे स्मरण करायला लावतो, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या आणि प्रगतीच्या मार्गावर आपल्या नेतृत्वाने वाटचाल केली। आजच्या दिवशी आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे आणि त्यानुसार आचरणसुद्धा केले पाहिजे, अशी आपण शपथ घ्यायला काही हरकत नाही। त्याचबरोबर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान फार महत्त्वाचे आहे। शिक्षण असेल, स्वच्छता असेल, आरोग्य आणि तंत्रज्ञान याकडे आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे। आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एकत्र येऊन काम करायला पाहिजे। आणि जाता जाता मी आपल्या सर्वांना आणखी एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण एकत्र येऊन आपल्या देशाला अधिक बलवान आणि समृद्ध केले पाहिजे, अशी आपण सर्वांनी मिळून शपथ घेतली पाहिजे। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।